शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 8 जागांची घोषणा। 8 पैकी 7 जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी, तर नाशिक, यवतमाळ, वाशिम, कल्याण, ठाण्याचं नाव घोषित नाही। छत्रपती शिवजयंतीच्या मुहूर्तावर लोकसभेची यादी जाहीर करणारे शिंदे पहिले मुख्यमंत्री। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अभिनेता गोविंदा अहुजाचा शिवसेनेत प्रवेश। लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडून येतील। अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा, तर आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देणार, पटेल यांची प्रतिक्रिया। लक्षद्वीपमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही। अर्ज देण्यास उशीर झाल्यानं दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्कूटर चिन्हासाठी अर्ज दाखल। ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका। महायुतीमधील खतखत समोर, शिवसेनेच्याच जागेवर हट्ट का? आता एक घाव 2 तुकडे होऊन जाऊ दे, शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची संतप्त प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात। या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार। भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गट सामना रंगणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी 183 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 62 अर्ज, रामटेकमध्ये 51, भंडारा गोंदियामध्ये 49, गडचिरोली चिमूरमध्ये 19, तर चंद्रपुरामध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल। सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक। महायुतीचा धर्म पाळा आणि तटकरेंना समर्थन द्या, रायगडमधील आमदारांना सल्ला। विजय शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार। विजय शिवतारे यांनी काल रात्री घेतली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची भेट, तिघांशीही केली चर्चा। मुंबईमध्ये ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू। सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर चर्चा। उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये संयुक्त सभा घेणार। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सभांना सुरुवात होणार। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचाराची रणनीती आखणार। प्रकाश आंबेडकरांकडून खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलेल्या फोटो ट्विट। अकोल्यामध्ये विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। घटनेचं संरक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकरांचीच, संजय राऊतांचं विधान। सांगलीवरून इतका आवाज करू नका, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला। पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा असं आम्ही मानतो। देशाचं नेतृत्व काँग्रेसला करायचंय, आम्हाला नाही। सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला सवाल। हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही। सदाभाऊ खोत यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। योग्य पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत खासदार हेमंत गोडसेंची काल रात्री बैठक। नाशिकची उमेदवारी त्यांनाच मिळेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भावना गवळी यांना जाहीर व्हावी, याकरता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज पहाटे 4 वाजता वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित। माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरू। आमदार समाधान आवताडे, रणजितसिंग मोहिते पाटील, सुभाष देशमुख यांना सागर बंगल्यावर बोलावलं। माढ्याचा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून बैठकांचं सत्र। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं पळून गेले, पण शरद पवार हे रणांगणातून पळणारे योद्धे नाही।
दडपशाही विरोधात लढणाऱ्या पवारांना आपल्याला साथ द्यायची आहे, त्यासाठी निष्ठावंतांच्या मेळाव्याचं आयोजन केलं, अभयसिंग जगताप यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.